आपले चालू. हा नमस्कार, मी प्राध्यापक विलास भवरे पुसद. आपल्या संपूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर बहुचर्चित असलेला अमृत पॅटर्न आज कित्येक वर्षानंतर अमृतराव देशमुख यांच्या या कपाशीच्या प्लॉटला भेट देण्याचा योग आला. अमृत पॅटर्न विषयी तसं मी बरंच ऐकून होतो, परंतु आज जेव्हा प्रत्यक्ष पाहणी केली की कमीत कमी खर्चात आणि अतिशय योग्य पद्धतीनं आणि स्वतःचं तंत्रज्ञान वापरून अमृतराव देशमुख काका आणि त्यांचे चिरंजीव दिनेशराव यांनी महत्प्रयासानं हा पॅटर्न विकसित केलेला आहे. संपूर्ण जगामध्ये आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून आपल्या यवतमाळ जिल्ह्याची नोंद आहे आणि अशा परिस्थितीत त्यांनी राबवलेला हा जो शेतीचा प्रकल्प आहे हा खरोखर वाखाणण्यासारखा आहे. मी तुम्हाला प्रत्यक्ष त्यांनी केलेल्या प्रयोगापासून साधारणतः कपाशीला आपलं जे पहिलं एकदम पहिली फळफांदी असते ती तर बाकीच्या कपाशीची वाया जाते, परंतु इथे ही पहिली जी फळफांदी आहे या पहिल्या फळफांदीला देखील फळं लागलेली आहेत, कपाशीचे घाटर लागलेले आहेत. इतक्या अतिशय कमी खर्चात आणि स्वतःच टेक्निक वापरून हा अमृत पॅटर्न सिद्ध केलेला आहे. मला वाटते की संपूर्ण महाराष्ट्राला ज्याला आपण म्हणू आदर्शवत वाटावा असा हा अमृत पॅटर्न आहे. सर्व महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठाच्या तंत्रज्ञांना माझी विनंती राहील की त्यांनी एकदा या प्लॉटला एकदा भेट द्यावी, अमृत पॅटर्न समजून घ्यावा, जेणेकरून महाराष्ट्रातला शेतकरी सुजलाम सुफलाम होईल. कारण आज शेती खूप खर्चाची झालेली आहे असं म्हणतात, परंतु जर अमृत पॅटर्न पद्धतीने जर आपण शेती करायला लागलो तर शेतीचं जे आर्थिक व्यवस्थापन आहे ते आर्थिक व्यवस्थापनही तुम्हाला नियोजित करता येईल आणि भरघोस उत्पन्न देखील तुम्हाला घेता येईल.